स्वामी समर्थांचा साक्षात्कार. नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत एक अद्भुत, प्रेरणादायी आणि भक्तिमय अनुभव. स्वामी समर्थांचा साक्षात्कार झाला. ही कथा फक्त कथा नाही, ही आहे भक्तत्वाची शक्ती, श्रद्धेची अनुभूती आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा जिवंत पुरावा. ही कथा आहे एका सामान्य पण अत्यंत भक्तिमान माणसाची. नामदेव, तो गरीब, श्रम करून पोट भरायचा, पण मनात एकच आधार, स्वामी समर्थ. दिवसभर काम करून थकलेल्या अवस्थेतही तो दररोज रात्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तीचा प्रवास. भक्ती ही एक साधना आहे. नामदेवला घरच्या अडचणी, आर्थिक संकट, आजारपण, सर्व त्रास सतावत होते. एक दिवस त्याने रडत रडत म्हटलं, स्वामी, इतकी संकट कधी संपणार? कधी माझ्यावर कृपा करणार? त्याच्या त्या आशा ऐकल्या की नाही हे कुणालाही माहीत नव्हतं, पण श्रद्धा मात्र अढळ होती. अंधारात एक संकेत. एक रात्री नामदेव चिंतेत होता. घरात अंधार, पैशाची तंगी, मुलं भुकेली आणि मनात फक्त एकच प्रार्थना, स्वामी मदत करा. अचानक त्याच्या घराच्या समोर एक वृद्ध फकीरासारखा माणूस आला. पांढरी केस, दीर्घ दाढी, काठी हातात, शांत चेहरा. हळूच म्हणाला, घाबरू नको, देव आहे तुझ्यासोबत. चमत्काराची सुरुवात. त्या वृद्धाने हात ठेवला नामदेवच्या डोक्यावर आणि म्हणाला, विश्वास ठेव, तुझ्या घरात प्रकाश येईल. तेवढ्यात अचानक वीज परत आली. मुलं आनंदाने ओरडली. बाबा, दिवे लागली. नामदेव मागे वळून पाहतो तोपर्यंत वृद्ध तिथे नव्हता. साक्षात्कार. नामदेव संभ्रमात, हे काय झालं? तो माणूस कुठे गेला? तो बाहेर धावून गेला. पाहतो तर रस्त्यावर कोणीच नाही. त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ प्रकट झाले. गंभीर आवाजात स्वामी म्हणाले, नामदेवा, जे तुझ्यासाठी आले होते ते आम्हीच होतो. नामदेव भावनावश होऊन म्हणाला, स्वामी, तुम्ही माझ्या घरी आलात? स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, भक्त हाक मारतो आणि आम्ही नाही येऊ? ते होऊ शकते का? त्यानंतरचा बदल. त्या दिवसानंतर नामदेवचे जीवन बदलले. कामात प्रगती मिळाली, आर्थिक परिस्थिती सुधारली, घरात शांती आणि आनंद आला. लोक विचारू लागले, अरे नामदेव, तुझं नशीब इतकं कसं पालटलं? नामदेव शांत स्मित करून म्हणायचा, स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही शक्य आहे. जेव्हा आपण प्रेम, श्रद्धा आणि मनापासून प्रार्थना करतो, तेव्हा देव स्वतः येतो, कोणत्या ना कोणत्या रूपात. मित्रांनो, स्वामी समर्थांचा साक्षात्कार ही फक्त कथा नाही, ही आहे श्रद्धेची ताकद. ही आपल्याला सांगते, रडून नव्हे पण श्रद्धेने देवाजवळ जा, तो नक्की उत्तर देतो. जर तुम्हालाही स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि ही कथा इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भक्तिमय कथेत. जय जय रघुवीर समर्थ.